मित्रांनो, सप्रेम जय भीम. आज आपण पाहत आहोत चार्ल्स डार्विन. तो प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून सिद्धांताकडे जाई. अशा प्रकारे 20 वर्ष निरंतर अखंड आणि मोठ्या परिश्रमपूर्वक त्याचे संशोधन सुरू होते. त्याने याविषयी भरपूर माहिती मिळवली आणि त्याचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचा सखोल अभ्यास करून त्याने उत्क्रांतीची महत्त्वाची उपपत्ती शोधून काढली. उत्क्रांतीची उपपत्ती याबद्दल तो सगर्व सांगतो. जीवनाची अमर्याद वाढ होत असल्यामुळे जीवनार्थ कलह सुरू असतो आणि त्यात अधिक सक्षम आणि समर्थ असणारेच टिकतात. बाकीच्या प्राण्यांच्या जाती नष्ट होतात. एकीतून दुसरीत पण नव्हते. या उपपत्तीप्रमाणे आपण ज्यांना अगदी खालचे प्राणी म्हणून समजतो त्यांच्यापासून मानवजात फार दूर नाही. त्यांची पुढची पायरी म्हणजे मानव प्राणी. डार्विनने मानवाचा अवतार या पुस्तकात असे प्रतिपादन केले. तो म्हणतो की मानव व वानर हे एकाच पूर्वजापासून केव्हा तरी जन्माला आले. हा प्राचीन प्रागैतिहासिक पूर्वज आज अस्तित्वात नाही. डार्विनच्या मते प्राण्यातील परमोच्च विकास मानवात झालेला आहे. सर्वात जास्त विकसित प्राणी म्हणजे मानव. त्याने इतर प्राण्यावर आपले प्रभुत्व मिळवले आहे.